Welcome to Mahali's Academy. Thermal Engineering. Unit 1. Fundamentals of Thermodynamics. Quasi-static and non-flow process. Density, pressure and energy. By Professor Nikhil Mahali. चला बाळांनो, आपण पाहत आहोत थर्मल इंजिनिअरिंग यामध्ये युनिट नंबर 1 पाहत आहोत, ज्यामध्ये आपण फंडामेंटल्स ऑफ थर्मोडायनेमिक्स पाहत होतो. लास्ट लेक्चर पर्यंत आपण पाथ या कन्सेप्ट पर्यंत आलो होतो. नेक्स्ट कन्सेप्ट आहे क्वासी स्टॅटिक प्रोसेस. आयदर याला म्हणतात रिव्हर्सिबल प्रोसेस. क्वासी स्टॅटिक प्रोसेस किंवा रिव्हर्सिबल प्रोसेस. चला घ्या बरं बाळांनो. द फिक्सिंग ऑफ द पाथ followed by the process such a process is called as quasi-static process. क्वासी-स्टॅटिक प्रोसेस म्हणजे काय? याच्यामध्ये आपण काय करतो की तो जो पाथ आहे, तो पाथच फिक्स करतो. जसं आईचं वॉटर होणार, वॉटरचं स्टीम होणार, कूल केल्यानंतर परत स्टीमचं परत वॉटर होणार, वॉटरचं परत आईस होणार. हा पाथ आहे, स्पेसिफिक पाथ. ह्या पाथला जर मी फिक्स केलं, माझा जो काही थर्मोडायनेमिक प्रोसेसचा पाथ आहे तो पाथ जर मी फिक्स केला, कोणत्या प्रोसेस नंतर कोणती प्रोसेस होणार आहे हे पाथ जर फिक्स केला तर त्या प्रोसेसला म्हणतात क्वासी स्टॅटिक प्रोसेस किंवा रिव्हर्सिबल प्रोसेस. फॉर एक्झाम्पल, आईसचं वॉटर झालं, वॉटरचं स्टीम झालं, हा पाथ आहे. पण परत आईस करायचा पाथच फॉलो करावा लागेल ना. स्टीमचं पहिले काय होईल आणि मग आईस, बरोबर ना. मग जसा पाथ तुम्ही गेला तोच पाथ बरोबर फॉलो होणार. याला मग रिव्हर्स झालं ना ते. मग जसं तुम्ही सरळ पुढे गेले पाथवर, त्याच पाथने तुम्हाला रिटर्न यावं लागेल. त्याला म्हणतात क्वासी स्टॅटिक प्रोसेस म्हणजे रिव्हर्सिबल प्रोसेस. एक्झाम्पल देतो बाळांनो मी. तसं काही नाही. आईस आहे, आईसला हीट दिली, वॉटर आहे, वॉटरला हीट दिली, स्टीम आहे. याला मी म्हणेन स्पेसिफिक पाथ. पण मला आता उलट यायचंय. मग मला सांगा, उलट यायचंय म्हणजे स्टीमचं काय करावं लागेल मग? वॉटर. आणि वॉटरचं परत. मग मला सांगा बरोबर, जसं गेलो तसं माग आलो का नाही? आईस कडून स्टीम कडे गेलो तसं उलट स्टीम कडून आईस कडे आलो ना. याला म्हणतात क्वासी स्टॅटिक प्रोसेस. याला म्हणतात क्वासी स्टॅटिक प्रोसेस. झालं. नेक्स्ट, नॉन फ्लो प्रोसेस. Non-flow process. The process occurring in a closed system. The process occurring in a closed system which do not permit the transfer of mass across their boundary is called as non-flow process. बघा बरं का, जी प्रोसेस क्लोज्ड सिस्टीम मध्ये फॉलो होते ना,
की त्याच्यामध्ये ट्रान्सफर ऑफ एनर्जी तर होते पण ट्रान्सफर ऑफ मास होत नाही. मग ट्रान्सफर ऑफ एनर्जी होते पण ट्रान्सफर ऑफ मास होत नाही, ही जी प्रोसेस क्लोज्ड सिस्टीम मध्ये फॉलो केली जाते त्याला म्हणतात नॉन फ्लो प्रोसेस. मग ओपन सिस्टीम मध्ये ही प्रोसेस नाहीये, आयसोलेटेड सिस्टीम मध्ये ही प्रोसेस नाहीये. फक्त क्लोज्ड सिस्टीम मध्ये जी प्रोसेस फॉलो होते ज्याच्यामध्ये एनर्जीचं ट्रान्सफर तर होतं पण मासचं ट्रान्सफर होत नाही. इट अलाउज ट्रान्सफर ऑफ एनर्जी बट डू नॉट अलाउज द ट्रान्सफर ऑफ मास अक्रॉस द बाउंड्री, याला म्हणतात नॉन फ्लो प्रोसेस. नेक्स्ट, फ्लो प्रोसेस. फ्लो प्रोसेस the process occurring in an open system. The process occurring in an open system which permits the transfer of mass across boundary, across the boundary is called as flow process. बरं का मुलांनो, अशी प्रोसेस जी ओपन सिस्टीम मध्ये होते ज्याच्यामध्ये काय होतं, एनर्जीचं ट्रान्सफर तर होतच पण मास सुद्धा ट्रान्सफर होतं अक्रॉस द बाउंड्री, याला म्हणतात फ्लो प्रोसेस. म्हणजे ऍक्च्युली जेव्हा मास फ्लो होतो त्याला फ्लो प्रोसेस म्हणतात आणि ऍक्च्युली जेव्हा मासचं फ्लो होत नाही त्याला नॉन फ्लो प्रोसेस म्हणतात. मग क्लोज सिस्टीम मध्ये मास ट्रान्सफर होत नाही म्हणजे मासचं फ्लो होत त्याला म्हणतात नॉन फ्लो प्रोसेस. ओके का? म्हणजे मास ट्रान्सफर होत नाही, मास फ्लो होत नाही म्हणून त्याला म्हणतात नॉन फ्लो प्रोसेस. आणि याच्यामध्ये मासचं फ्लो होतं, ऍक्च्युली मास ट्रान्सफर होतं ओपन सिस्टीम मध्ये म्हणून त्याला म्हणतात फ्लो प्रोसेस. मग फ्लो प्रोसेस मध्ये ट्रान्सफर ऑफ मास होतं, नॉन फ्लो प्रोसेस मध्ये ट्रान्सफर ऑफ मास होत नाही. नॉन फ्लो प्रोसेस कुठं होते? क्लोज्ड सिस्टीम मध्ये. फ्लो प्रोसेस कुठं होते? ओपन सिस्टीम मध्ये. पुढचं घ्या. पुढचा कन्सेप्ट आहे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम व्हॉल्यूम is the amount of space. Volume is the amount of space that a substance is occupied. व्हॉल्यूम म्हणजे काय? तुम्ही एखादा पदार्थ घेतला, एखादा सबस्टन्स घेतला तर त्या सबस्टन्सने ऑक्युपाय केलेला स्पेस याला म्हणतात व्हॉल्यूम. फॉर एक्झाम्पल हे बुक आहे, हे बुक मी माझ्या हातावर ठेवलं, आता या बुकने माझ्या हातावर जेवढा स्पेस ऑक्युपाय केला त्याला म्हणतात व्हॉल्यूम. बरोबर ना? कुठलाही सबस्टन्स जेव्हा एखादी जागा ऑक्युपाय करतो त्याला काय म्हणतात? त्याचं व्हॉल्यूम, त्या सबस्टन्सचं व्हॉल्यूम. उदाहरण देऊ, फॉर एक्झाम्पल स्टीम म्हणजे वाफ. स्टीम म्हणजे वाफ. गॅसची सिलेंडर घ्या, गॅसचं सिलेंडर. गॅसच्या सिलेंडर मध्ये ना मी एलपीजी गॅस भरलाय तर त्या गॅसच्या सिलेंडरची जी वॉल आहे हेच त्याचं व्हॉल्यूम आहे. तो गॅस तेवढ्या भागातच फिरणार आहे त्या सिलेंडरच्या आतमध्ये. कळालं ना? मग ते झालं त्याचं व्हॉल्यूम. एलपीजी हा झाला सबस्टन्स आणि त्यांनी जी जागा ऑक्युपाय केली, जो स्पेस ऑक्युपाय केला ते सिलेंडर, हे झालं त्या एलपीजीचं व्हॉल्यूम. कळालं व्हॉल्यूम? नेक्स्ट, स्पेसिफिक व्हॉल्यूम. स्पेसिफिक व्हॉल्यूम ऐका ना, व्हॉल्यूम इज डिनोटेड बाय कॅपिटल व्ही आणि स्पेसिफिक व्हॉल्यूम इज डिनोटेड बाय व्हीएस. स्पेसिफिकचा एस आणि व्हॉल्यूमचा व्ही. स्पेसिफिक व्हॉल्यूम. Specific volume is the ratio of
substance volume to the mass of volume to the mass of substance. इकडे बघा ना, मी सांगतो बरं का तुम्हाला. स्पेसिफिक व्हॉल्यूम म्हणजे काय? स्पेसिफिक व्हॉल्यूम इज डिनोटेड बाय VS. स्पेसिफिक व्हॉल्यूम इज द रेशो, म्हणजे हा दोन जणांचा डिव्हिजन आहे, दोन जणांचा भागाकार आहे, रेशो आहे. कोणाकोणाचा? व्हॉल्यूमचा आणि मास. मग ज्या सबस्टन्सचं व्हॉल्यूम घेतलं त्याच सबस्टन्सच्या मासने जर त्याला डिवाइड केलं तर येतं स्पेसिफिक व्हॉल्यूम. मग याचं याचा युनिट जर तयार करायचं झालं, व्हॉल्यूमचं युनिट आहे मीटर क्यूब, व्हॉल्यूमचं युनिट आहे मीटर क्यूब आणि मासचं युनिट आहे किलोग्रॅम. मग युनिट झालं मीटर क्यूब पर किलोग्रॅम, मीटर क्यूब पर किलोग्रॅम. काय डाऊट? मग स्पेसिफिक व्हॉल्यूम इज द रेशो ऑफ व्हॉल्यूम टू द मास ऑफ द सबस्टन्स आणि युनिट झालं मीटर क्यूब पर केजी. काय डाऊट याच्यात? मग बघा मुलांनो, अशा पद्धतीने व्हॉल्यूम आणि स्पेसिफिक व्हॉल्यूम असतं. व्हॉल्यूम म्हणजे जस्ट सिंपल लेंथ इंटू विड्थ इंटू हाईट और द अमाउंट ऑफ स्पेस ऑक्युपाइड बाय द सबस्टन्स म्हणजे व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचं याचा युनिट काय होईल रे? मीटर क्यूब. आणि स्पेसिफिक व्हॉल्यूम म्हणजे रेशो ऑफ व्हॉल्यूम टू द मास ऑफ द सबस्टन्स. याचा युनिट मीटर क्यूब पर केजी. या बरं नेक्स्ट कन्सेप्ट. नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपला टेम्परेचर. टेम्परेचर इट इज द measure of hotness or coldness, hotness or coldness of the body, एखादी बॉडी किती हॉट आहे किंवा किती कूल आहे, किती कोल्ड आहे ते मोजण्यासाठी जे मेजरमेंट असतं त्याला टेम्परेचर म्हणतो. फॉर एक्झाम्पल, एखाद्या बॉडीचं टेम्परेचर 50 डिग्री सेल्सिअस आहे आणि त्याच्या शेजारी दुसरी एक बॉडी तिचं टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस आहे. कोणती बॉडी जास्त हॉट आहे? 50 डिग्री सेल्सिअस वर. म्हणजे थोडक्यात काय, टेम्परेचर हे एक एकक आहे, एक मेजरमेंट करण्यासाठी वापरलेलं एक युनिट आहे, ज्याच्या मदतीने आपण एखादी बॉडी किती हॉट आहे किंवा किती कोल्ड आहे हे फाइंड आउट करू शकतो. इट इज द मेजर ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ द बॉडी. ओके ओके. मग आता याचा युनिट काय काय रे बाबा? याचा युनिट बोलायचं झालं तर डिग्री केल्विन आहे. टेम्परेचरचं याचा युनिट आहे डिग्री केल्विन. तुम्ही म्हटले सर डिग्री सेल्सिअस मध्ये असं, मग डिग्री केल्विन मध्ये करायला डिग्री सेल्सिअस प्लस 273 करायचं. सेल्सिअस मध्ये असेल तर डिग्री केल्विन मध्ये करायला 273 ऍड करायचे, बरोबर ना? आणि डिग्री सेल्सिअस मध्ये असेल तर फराड मध्ये करायला F-32 मल्टिप्लाइड बाय 5/9 वापरायचं. डिग्री सेल्सिअसचं फराड करता येतं आणि डिग्री केल्विनचं सेल्सिअस करता येतं वगैरे वगैरे. हे इंटर कन्व्हर्जन्स आहेत, एकमेकांमध्ये कन्वर्ट करता येतं. 3 युनिट आहे ऍक्च्युअली टेम्परेचरला: डिग्री फराड, डिग्री सेल्सिअस आणि डिग्री केल्विन. हे त्याचे कन्व्हर्जन करण्यासाठी असलेले फॉर्म्युले. तुम्ही म्हटले सर जर समजा मला पाहिजे बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटरचा बॉइलिंग पॉइंट, तर तो येतो 100 डिग्री सेल्सिअस. हे सेल्सिअस मध्ये, पण तो जर तुम्ही केल्विन मध्ये केला तर त्यात 273 ऍड करावे लागतील. मग किती होईल बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर? 373 डिग्री केल्विन, बरोबर. बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर कळाला मला सांगा आधी. बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर जो 100 डिग्री सेल्सिअस आहे, पण तो याच्यामध्ये होईल 373 डिग्री केल्विन मध्ये. आता मला सांगा ज्या ठिकाणी
वॉटरचं आईस तयार व्हायला सुरुवात होती, वॉटर ज्या ठिकाणी सॉलिड व्हायला सुरुवात होती त्याला काय म्हणतात? हा, कोणता कोणता पॉइंट म्हणतात त्याला? नाही, मेल्टिंग पॉइंट म्हणजे ज्या ठिकाणी म्हणता येतं बरं का, मेल्टिंग पॉइंट पण म्हणता येईल, वितळण बिंदू. व्हाईल मेल्टिंग पॉइंट ऑफ वॉटर काय होईल बरं? वॉटर मेल्ट, वॉटर कसं काय मेल्ट होईल? आईस ना, मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस म्हणा, मग कारण आईस हा सॉलिड आहे, तो मेल्ट होईल ना, वॉटर ऑलरेडी लिक्विड आहे, काय मेल्ट होईल? मग आईसचं मेल्टिंग पॉइंट काय आहे? 0 डिग्री सेल्सिअस. मग 0 मध्ये 273 ऍड केल्यावर किती येईल ते? 273 डिग्री केल्विन. मग मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस घ्यायचा 273 डिग्री सेल्सिअस. याला अजून एक नाव आहे, याला म्हणतात ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर. ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर हेच सांगायचं होतं मला की हे इंटरनॅशनल अग्रीमेंट आहे की आईसचा मेल्टिंग पॉइंट 0 डिग्री सेल्सिअस आहे, तर केल्विन मध्ये 273 डिग्री केल्विन आहे. त्याला दुसरं पण म्हणतात ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर. मग वॉटरचा ट्रिपल पॉइंट काय आहे? 273 डिग्री केल्विन. बरं, टेम्परेचर बद्दल कळालं का सगळं? काय डाऊट? प्रॉब्लेम मध्ये आलं पाहिजे बरं की. नेक्स्ट झालं, प्लीज तुम्ही नंतर लिहा, काही प्रॉब्लेम नाही, लिहा पटकन, चला पटकन लिहा, माग ना करा. झालं लिहून? चला घ्या लिहून. नेक्स्ट कॉन्सेप्ट येतो ऍब्सोल्यूट टेम्परेचर. ऍब्सोल्यूट टेम्परेचर ऐका ना, ऍब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे काय? इट इज द टेम्परेचर ऑफ एन ऑब्जेक्ट. It is the temperature of an object. It is the temperature of an object on a scale where 0 is taken, as absolute 0. तुम्ही म्हणता सर ऍब्सोल्यूट 0 म्हणजे नेमकं काय? टेम्परेचर 0च्या खालीच गेलं नाही पाहिजे, त्याला ऍब्सोल्यूट 0 म्हणतात. आता टेम्परेचर निगेटिव्ह पण आहे, मग आपण निगेटिव्ह मध्ये टेम्परेचर मोजणार का? नाही. ते म्हणतात टेम्परेचर ज्या व्हॅल्यूच्या खाली जाऊ शकत नाही त्या व्हॅल्यूला तुम्ही 0 म्हणा, म्हणजे ऍब्सोल्यूट 0 म्हणा, आणि त्या टेम्परेचरला ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचर म्हणा. मग कधी विचार आला का की बाबा टेम्परेचर नेहमी केल्विन मध्ये 273 डिग्रीच्या पुढे का मोजतात? त्याचं कारण असं आहे की जेव्हा तुमचं टेम्परेचर 0 डिग्री केल्विन असतं तिथून पुढे सुरू होतो तुमचा ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचर, म्हणजे ऍब्सोल्यूट टेम्परेचर पण म्हणतात. कळालं मला काय म्हणायचंय? ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचर म्हणजे ते जे 0 डिग्री केल्विन आहे, म्हणजे याच्या खाली टेम्परेचर जाऊ शकत. मग सेल्सिअस मध्ये असं होईल का? -273 डिग्री सेल्सिअस, बरोबर ना? मग याची डेफिनेशन अजून सोप्या पद्धतीने जर केली तर ती अशी होईल का? द टेम्परेचर बिलो विच टेम्परेचर ऑफ बॉडी cannot fall called as absolute temperature. बाळांनो, ऍब्सोल्यूट टेम्परेचर त्याला म्हणतात की ज्याच्या टेम्परेचरच्या खाली टेम्परेचर जाऊच शकत नाही, त्याला म्हणतात ऍब्सोल्यूट टेम्परेचर. मग मला विचारलं ऍब्सोल्यूट टेम्परेचर काय आहे बाबा? 0 डिग्री केल्विन इज द ऍब्सोल्यूट टेम्परेचर. सेल्सिअस मध्ये विचारलं तर काय सांगेल? -273 डिग्री सेल्सिअस इज द ऍब्सोल्यूट टेम्परेचर. याच्या खाली कुठल्याही बॉडीचं टेम्परेचर जाऊच शकत नाही. कळालं का? इंजिनिअरिंग मध्ये जात असेल, परंतु इंजिनिअरिंग मध्ये तर आपण हेच धरणार 0 डिग्री केल्विनच्या खाली कुठलंच टेम्परेचर याच्यापेक्षा खाली जाऊ शकत नाही. नो टेम्परेचर फॉल्स बिलो धिस 0 डिग्री केल्विन. म्हणूनच 0 मोजायला सुरुवात होती इथून,
मग टेम्परेचर कधी निगेटिव्ह येईन का केल्विन मध्ये केल्यावर? केल्विन मध्ये केल्यावर टेम्परेचर कधीच निगेटिव्ह येत नाही. सेल्सिअस मध्ये येईल निगेटिव्ह, पण केल्विन मध्ये कधी निगेटिव्ह टेम्परेचर येतच नाही. म्हणून 0 डिग्री केल्विनला म्हणतात ऍब्सोल्यूट टेम्परेचर, मीन्स ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचर. टेम्परेचर नेवर बी निगेटिव्ह इन डिग्री केल्विन. काय डाऊट? ऍब्सोल्यूट टेम्परेचर मध्ये झालं. नेक्स्ट घ्या डेन्सिटी. डेन्सिटी चालू होतं का? डेन्सिटी इज द मास पर युनिट व्हॉल्यूम. डेन्सिटी म्हणजे काय असतं रे? मास पर युनिट व्हॉल्यूम. मग इट इज डिनोटेड बाय रो, मास पर युनिट व्हॉल्यूम. मास मोजतात किलोग्राम मध्ये, व्हॉल्यूम मोजतात मीटर क्यूब मध्ये. मग याचा युनिट काय झालं रे? किलोग्राम पर मीटर क्यूब. डेन्सिटी म्हणजे मास पर युनिट व्हॉल्यूम. मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम केलं का डेन्सिटी येते त्या सबस्टन्सची. मग मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे केजी पर मीटर क्यूब मध्ये येतं डेन्सिटी. प्रेशर झालं होतं का रे? झालंय का? ओके, खूपच लवकर सांगितलं, अभिनंदन. प्रेशर घ्या. 1 मिनिट होऊन द्या आता. प्रेशर इज द फोर्स एक्झर्टेड पर युनिट एरिया. जो फोर्स तुम्ही पर युनिट एरिया मेजर करता, द फोर्स एक्झर्टेड पर युनिट एरिया, याला म्हणतात प्रेशर. प्रेशर इज डिनोटेड बाय कॅपिटल पी. फोर्स मीन्स एफ. फोर्स एक्झर्टेड पर युनिट एरिया इज कॉल्ड ॲज प्रेशर. फोर्सचं युनिट न्यूटन, एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर. याचा युनिट काय झालं रे? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. काही लोक म्हणले सर न्यूटन पर मीटर स्क्वेअर लय मोठं आहे, मग त्याला काय लावलं? पास्कल. 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे 1 पास्कल. मग प्रेशर इज द फोर्स एक्झर्टेड पर युनिट एरिया. फोर्सचं युनिट न्यूटन, एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर. मग याचा युनिट झालं न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे पास्कल. त्यानंतर कन्सेप्ट येतो एनर्जी. एनर्जी एनर्जी इज द कॅपॅसिटी. एनर्जी इज द कॅपॅसिटी ऑफ डुईंग वर्क. एनर्जी म्हणजे कुठलंही काम करण्याची त्या ऑब्जेक्टची कॅपॅसिटी. ठीक आहे, त्या व्यक्तीची कॅपॅसिटी. मग कॅपॅसिटी ऑफ डुईंग वर्क इज कॉल्ड ॲज एनर्जी. व्हेरियस फॉर्म्स ऑफ एनर्जी कोणते रे? एनर्जी वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये अवेलेबल आहे. मेकॅनिकल एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी, हीट एनर्जी, अजून पण भरपूर आहे. साऊंड एनर्जी, लाईट एनर्जी, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, वेगवेगळ्या मध्ये एनर्जी अवेलेबल आहे. एनर्जी इज द कॅपॅसिटी ऑफ डुईंग वर्क. बरं, याचा युनिट काय रे बाबा एनर्जीचं? याचा युनिट ऑफ एनर्जी इज न्यूटन मीटर. काही लोक म्हणले न्यूटन मीटर मोठं आहे, मग त्यांनी त्याला पुट केलं जूल. मग याचा युनिट आहे 1 न्यूटन मीटर म्हणजेच 1 जूल. मग एनर्जीचं युनिट झालं याचा युनिट न्यूटन मीटर किंवा जूल झालं. आणि लास्ट कन्सेप्ट आपला आजचा पॉवर. पॉवर पॉवर इज रेट ऑफ डुईंग वर्क. रेट ऑफ डुईंग वर्क, कुठल्याही काम करण्याचा एखाद्याचा रेट, स्पीड. एखादा व्यक्ती खूप जास्त फास्ट काम करत असेल तर त्यात जास्त पॉवर आहे. फॉर एक्झाम्पल 2 4 व्हीलर आहेत, एक 2 व्हीलर आणि एक 4 व्हीलर आहे. कोणाचा स्पीड जास्त आहे? का? म्हणजे त्याच्या इंजिनचा जो रेट ऑफ डुईंग वर्क आहे, मीन्स त्याची जी पॉवर आहे, जी आपण हॉर्स पॉवर म्हणतो, ती जास्त आहे 4 व्हीलरची 2 व्हीलर पेक्षा. म्हणजे रेट ऑफ डुईंग वर्क म्हणजे पॉवर. बर, पॉवरचं याचा युनिट काय रे भाऊ? वॅट. मग मला सांगा 1 किलोवॅट म्हणजे किती वॅट रे? 10⁻³ वॅट. 1 मेगावॅट म्हणजे किती वॅट रे?
10⁶ वॅट. ओके, असं असतं बघा मुलांना पॉवर. कोणाला काय डाऊट? चालेल, आज आपण इथे थांबतोय. नेक्स्ट पॉइंट नेक्स्ट लेक्चरला पाहू. बाय. Like, share, and subscribe. Thanks for watching.